सर्वांना विनंती आहे की ज्यांनी ही कथा आत्ताच ऐकण्याला सुरुवात केली आहे आणि अर्जुन मयुरी ही सुद्धा कथा आता नुकतेच ते ऐकत आहेत, तर त्या सगळ्यांनी मराठी चातुर्य कथा या आपल्या चॅनलला भेट द्यावी. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा पोस्ट करून देईन. तर कृपया सगळ्या कथा पूर्वीपासून ऐका. तन्वी गरोदर आहे हे तिला समजतं आणि तिला खूप आनंद होतो. कुणाल आणि रिया तिची काळजी घ्यायला सांगतात आणि त्यांच्या घरी जातात. पण कुणालचा अजूनही पाय निघत नव्हता. त्या धूमकेतूचा स्वभाव त्याला माहीत होता. तो एखाद्या व्यक्तीवर जितकं जास्त प्रेम करतो तितका जास्त रागरागसुद्धा करतो. त्याच्या रागापुढे त्याला कोणच महत्त्वाचं वाटत नाही. आणि तन्वी ही अशी पटकन त्याला काही सांगत नाही आणि त्याचा राग वाढवून ठेवते. जे भांडण एका दिवसात 2 दिवसात मिटायचं ते तिच्या अशा गोष्टी लपवून ठेवण्याच्या सवयीमुळे खूप वाढत जातं. त्यांच्या नात्याच्या सुरुवातीला सुद्धा हेच घडलं होतं. खूप चटके सोसले होते तिने त्याच्या रागाचे. पण तिला वाटायचं की त्यानं त्याचा राग बाजूला ठेवून थोडं कूल होऊन स्वतःहून तिला समजून घ्यावं. आणि या अँग्री यंग मॅनला समजून घेता येत नाही स्वतःहून काहीच. दोघेही मॅड होते, टोटली मॅड. मग कुणाल कसा बसा घरी गेला. तन्वी मात्र खुश होती. कधी एकदा ती ही गुड न्यूज अर्जुनला सांगते असं तिला झालं होतं. पण तो तर चिडला होता तिच्यावर. पण आता तन्वीकडे अशी बातमी होती की ती ऐकून अर्जुन सरांचा राग एका सेकंदाच्या आत पळून जाणार होता आणि तो तिच्यावर पूर्वीसारखा किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम करू लागणार होता. डबल प्रेम, कारण त्याचं बेबी तिच्या आत होतं आणि त्याच्या वाटणीचं अर्जुनचं प्रेमसुद्धा आता तिलाच मिळणार होतं. आणि ती खूप आतुरतेने अर्जुनची घरी येण्याची वाट पाहत होती. तिला धीर धरवत नव्हता. त्याला जेव्हा समजेल की तो बाबा होणार आहे तेव्हा काय एक्सप्रेशन असेल त्याच्या चेहऱ्यावर हे इमॅजिन करूनच ती खुश होत होती. त्याला तसं इतक्यात बाळ नकोच होतं, पण तिच्या आग्रहाखातर तो तयार झाला होता आणि तिने त्याला फोन करण्यासाठी फोन उचलला. पण पुन्हा तिनंच मनात ठरवलं की तो घरी आला की मगच सांगेल त्याला. पण त्यांची ॲनिव्हर्सरीसुद्धा 3 दिवसांवर होती. मग तिने मनात ठरवलं, विचार केला की ॲनिव्हर्सरी दिवशी तर नक्कीच त्याचा मूड ठीक असेल, मग तेव्हाच ही बातमी सांगेल. पण तोपर्यंत मला धीर निघेल ना. आणि अर्जुनचं बाळ माझ्या पोटात आहे. ओ माय गॉड, मला तर या फिलिंगने इतकं मस्त वाटते की काय सांगू. असं म्हणून ती आरशात पोटावर हात ठेवून पाहत होती. आत्ताशी बाळाची चाहूल लागली होती. इतक्या लवकर पोट दिसणार नव्हतं, पण आई होण्याची ही भावना इतकी सुखद असते ना की ती कुठल्याही स्त्रीला हवीशी वाटते. आणि आता अर्जुन संध्याकाळी घरी येतो. अजूनही तो तसाच रागात असतो. अर्जुन सरांचा राग म्हणजे जंगलात लागलेल्या वणव्यासारखा होता. जसा जसा वेळ जाईल तसा शांत होण्याऐवजी वाढत जायचा. आज तो जेवतसुद्धा नाही, काहीतरी बाहेर खाऊन आलेला असतो. त्याला तिच्यासमोर बसायचं सुद्धा नसतं आणि ती त्याला म्हणते, अर्जुन चल ना जेवायला. तो तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. कोरड्या आवाजात म्हणतो, मला भूक नाही. ती त्याला आग्रह करत म्हणाली, अर्जुन बेबी किती रागवशील, प्लीज चल ना, जेवण करून घे. तू सकाळीसुद्धा काही खाल्लं नाहीस आणि टिफिनसुद्धा परत पाठवला. आता त्याला असं वाटत असतं की तिने म्हणावं, अर्जुन मी चुकले, माझी चूक झाली. पण तन्वी असं काहीच म्हणणार नसते, कारण तिच्या मते ती काही चुकली नव्हती. फक्त त्याला विचारलं नव्हतं ही तिची चूक होती. पण त्याला ही कल्पना होती की कधीतरी तन्वी हे असं करणारच होती. तिने तेव्हाच त्याला सांगितलं होतं की ती कंपनी तिला परत हवी आहे. मग अर्जुन सरांना नक्की राग कशाचा आला होता तेच समजत नव्हतं. त्यांचा स्वभाव हा असाच होता. बिनबुडाचा राग मनात ठेवायचा आणि पिसाळल्यासारखं ज्याला त्याला डाफरत बसायचं. बहुतेक त्याचा इगो दुखावला होता. तिने त्याला एकाही शब्दानं न विचारता तिच्या भावाच्या मदतीने इतका मोठा व्यवहार केला. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व तिनं भावाला दिलं आणि ती सगळ्यांसमोर आली. त्याला त्याची बायको अशी सगळ्यांसमोर आलेली आवडत नव्हती आणि ती काकूळ तिला येऊन म्हणाली, अर्जुन मला भूक लागली बेबी प्लीज. आणि तो म्हणतो, मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही. तू माझी काळजी अजिबात करू नकोस, तू जेवू शकतेस. आणि तन्वी नाराज होते. मग तन्वीसुद्धा जेवत नाही. आता सकाळीसुद्धा अर्जुन तसाच ऑफिसला जातो, नाश्ता न करता. तन्वीला तर खूप भूक लागलेली असते. ती कशीबशी एखादं फळ खाते, पण आतून खूप नाराज असते. अशा अवस्थेत तर तिने खूप खुश राहायला पाहिजे होतं. पण अर्जुन सरांचं असं पडलेलं तोंड आणि रागीट डोळे पाहून ती सुद्धा नाराज असते. दुसऱ्या दिवशीसुद्धा तो आला तसाच स्टडीमध्ये जाऊन बसला. तन्वीने पुन्हा
कधीच अशी चूक करू नये म्हणून तो तिला आता अशी पनिशमेंट करत होता. ती पुन्हा त्याच्याकडे गेली. तिला ही बातमी त्याच्यापासून लपवायची नव्हती, पण निदान त्यानं तिच्याशी व्यवस्थित बोलायला तर हवं, तरच ती सांगू शकेल ना. तन्वीला तर 1 वर्षापूर्वीचे दिवस आठवायला सुरुवात झाली. अशीच अवस्था होती लग्न झाल्या झाल्या त्या दोघांची. तो तिला असाच खूप त्रास देत होता आणि ती निमूटपणे सगळं सहन करत होती. आणि ती त्याला हाताला पकडून जेवायला उठवत असते, तर तो तिचा हात झटकतो. तन्वीला हलकासा धक्का बसतो आणि ती सोफ्यावर जाऊन आदळते. नशीब ती वेळीच सावध झाली होती आणि काही नाही झालं, पण तन्वी घाबरली होती. ती बेडरूममध्ये येऊन रडत बसते. आता असाच रुसण्या फुगण्यात चिडण्यात तो एकही दिवस निघून जातो. आज त्यांची ॲनिव्हर्सरी होती. तिला वाटलं आता तरी तो बोलेल. तो तिच्याकडे पाठ करून झोपलेला असतो. ती सकाळी उठते, आंघोळ करून बाहेर येते. ती खुश असते. आज नक्कीच त्याचा मूड चांगला असणार असं तिला वाटतं, कारण आज ती ही बातमी त्याला सांगणार होती. पण अर्जुनच्या अजिबात लक्षात नसतं की आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे. तो सुद्धा उठतो आणि बाथरूममध्ये जातो. पुन्हा बाहेर येतो तेव्हा तिला रियाचा फोन आला होता. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी दीदी. रिया खूप आनंदात आणि उत्साहात तिला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देते. तन्वीचा चेहरा फार उजळलेला असतो. गरोदरपणामुळे थोडं थोडं तेज तिच्या चेहऱ्यावर यायला लागलं होतं. अर्जुन तिच्या हसऱ्या आवाजाकडे पाहतो आणि रागात कटाक्ष टाकतो. आणि मग रिया विचारते, दीदी तुम्ही दादाला सांगितलं प्रेग्नन्सीबद्दल? तन्वी अर्जुनकडे पाहून म्हणते, नाही अजून. दीदी दादाला फोन द्या ना, मला त्यालाही विश करायचं आहे. रिया म्हणाली, ओके. असं म्हणत तन्वी अर्जुनला म्हणाली, फोन घे. रिया बोलते, बोल तिच्याशी. पण अर्जुन तिचा फोन न घेता स्वतःचा फोन उचलतो आणि रियाला कॉल करतो. तन्वी निराश होते. खडूस कुठला, पिसाळलेला धूमकेतू असं मनात चिडून म्हणते. अर्जुन रियाला म्हणतो, बोल गं, काय म्हणतेस? हॅप्पी ॲनिव्हर्सरी दादा. आणि अर्जुनच्या लक्षात येतं की आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि तो तिला तसाच कोरड्या आवाजात म्हणतो, थँक्यू. रिया त्याला म्हणते, मग आज पार्टी आहे की नाही? आणि अर्जुन म्हणतो, नाही, काम खूप आहेत, वेळ नाही. मग रिया थोडी नाराज होते आणि म्हणते, मी आणि कुणाल संध्याकाळी घरी येतो तुम्हाला विश करायला. ओके म्हणून अर्जुन फोन कट करतो. खरं तर खूप दिवस झालं त्यानं रियाला पाहिलं नव्हतं, म्हणून तो तिला घरी येऊ देतो. आणि कुणालला सुद्धा तन्वीची काळजी वाटत असते, म्हणून कुणालनं रियाला सांगून हा फोन केला होता. रिया फोनवर बोलत असते तेव्हा कुणाल तिच्या शेजारीच होता आणि अर्जुनला पुरस्कार मिळाला म्हणून सुद्धा त्याचं अभिनंदन करायचं राहिलं होतं. मग तन्वी आज अर्जुनसाठी त्याच्या आवडीचा नाश्ता करते, फ्रेंच सँडविच, आणि तो तसाच निघालेला असतो नाश्ता न करता. ती त्याचा हात पकडते आणि म्हणते, हॅप्पी ॲनिव्हर्सरी अर्जुन. आता तरी राग सोडणार आहे, किती त्रास देशील? तो म्हणाला, मी कोण आहे तुला त्रास देणारा? मी तर तुझा कोणच लागत नाही ना. माझी तुला आता काय गरज नाही. तुझे निर्णय तू घेऊ शकतेस, इतकी मॅच्युअर आहेस तू. ती म्हणते, अर्जुन असं नको ना आता विषय काढूस तो, प्लीज निदान आज तरी. ती त्याचा चेहरा दोन्ही हातात घेत म्हणते. तो तरीही तसाच शून्यात नजर लावून म्हणतो, सोड मला, उशीर होतोय. पण तिने ठरवलं होतं की आज त्याला नाश्ता खायला लावायचा. आणि ती म्हणते, अर्जुन तुला माझी शपथ आहे, तो नाश्ता कर. आणि आता त्याची शपथ मोडण्याची हिंमत त्याच्यात नसते, म्हणून तो तसाच रागात येऊन डायनिंग टेबलवर बसतो आणि ती त्याच्यासमोर सँडविच आणि त्याची आवडती कॉफी देते. अर्जुन रागाच्या भरात मोठे मोठे घास तोडून खात असतो. इतकं आवडतं त्याचं सँडविच, पण तो एन्जॉय करून खातच नाही. ती म्हणते, अर्जुन आज लवकर घरी येशील? रिया आणि कुणाल येणार आहेत. आणि तो काहीच न बोलता कॉफी पिऊन कप टेबलवर आपटून निघून जातो. आणि तन्वी डोक्यावर हात मारून घेते आणि म्हणते, आजच्याच दिवशी मला ही सुबुद्धी सुचली होती, त्याच्या गळ्यात हार घालायची. मारका बैल. इतका जास्त रागीट आणि दीर्घद्वेषी कोण असू शकतं का? सगळ्यात जास्त रागीट माणूस म्हणून सुद्धा वर्ल्ड बेस्ट अँग्री मॅन असाही ॲवॉर्ड याला द्या म्हणावं. आणि आता संध्याकाळी रिया घरी येणार म्हणून तरी अर्जुन सर घरी लवकर येतात. कुणालकडे जरा रागातच पाहत असतो तो, पण त्याला काहीच बोलत नाही. कुणालसुद्धा अर्जुनला काही न बोलता फक्त तन्वीच्या तब्येतीची चौकशी करतो. या बहीण भावंडावर अर्जुन रागवला होता. तो तिच्यासाठी भरपूर खायला प्यायला घेऊन आलेला असतो. ते पाहूनसुद्धा अर्जुन सरांच्या डोक्यात काहीच येत नाही. तो फक्त रियासोबत गप्पा मारत असतो.
स्वित्झर्लंड ट्रिपविषयी चौकशी करत असतो. कुणाल आणि रिया दोघांनाही गुलाबाचा बुके देऊन शुभेच्छा देतात. तन्वी त्यांना जेवणाचा आग्रह करते, पण अर्जुनचा मूड बघून कुणाल म्हणतो नको, पुन्हा केव्हा तरी येतो. आणि अर्जुन म्हणतो रिया डिनर करूनच जा तुम्ही दोघं. आता रिया कुणालच्या तोंडाकडे बघते आणि आता नाही म्हणायची कुणालची हिंमत नसते. म्हणून मग ते दोघेही डिनर करून त्यांच्या घरी जातात. कारण कुणालला त्या दोघांमध्ये पडायचं नसतं. आज तन्वी अर्जुनला गुड न्यूज सांगणार होती. ही वेळ त्या दोघांची खास होती, म्हणून तो रियाला घेऊन तिथून लवकर निघतो. अर्जुन बेडरूममध्ये जातो आणि पटकन झोपून टाकतो. तन्वी येते आणि त्याला झोपलेला बघून पुन्हा निराश होते. अर्जुननं आज तिला ॲनिव्हर्सरी विशसुद्धा केलेली नसते. आता त्याचं जरा अतीत चाललेलं असतं. तन्वीलासुद्धा त्याचा राग यायला सुरुवात होते. आधीच तिनं त्याचा खूप राग सहन केलेला असतो. तिचा सगळा मूड स्पॉईल होतो आणि ती त्याच्याकडे पाठ करून झोपी जाते. अजून 5-6 दिवस असेच निघून जातात. तो तिच्याशी तसाच वागत असतो. तन्वीचं सुद्धा खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं. आता तिला 2 महिने होत आलेले असतात. तिला दवाखान्यात जायचं असतं, पण हे अर्जुनचं कर्तव्य होतं तिच्यासोबत दवाखान्यात जाणं. ती त्याला तरीही आज विचारते, अर्जुन आज ऑफिसमधून लवकर येशील का? तो म्हणतो का? मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे चेकअपसाठी. ती म्हणते. आता तरी त्याच्या लक्षात येईल की नाही कुणास ठाऊक असं तिला वाटतं, पण तो काहीच न विचारता मला वेळ नाही असं म्हणून बाथरूममध्ये निघून जातो. अर्जुन सर कितीही रोमॅन्टिक रोमिओ असले तरी, लव किडा असले तरी या बाबतीत मात्र खरंच बुद्धू होते. पण अर्जुनला अजून पत्ता नसतो की ती आई होणार आहे. कुणालचा फोन येतो तिला. तो तिच्या तब्येतीची सारखी विचारपूस करतो. दिवसातून 2 वेळा तरी त्याचा फोन असायचा. अर्जुन समोरच असतो म्हणून तन्वी म्हणते, कुणाल नको काळजी करू, मी आहे बरी. जेवलीस का, फळं खातेस का, असं कुणाल तिला प्रश्न विचारत होता आणि तन्वी त्याची उत्तरं देत होती. अर्जुन मात्र मनातच म्हणत होता, किती ती काळजी बहिणीची. तिला काय झालं आहे इतकं? थोडीशी काच हाताला लागली तर लगेच बॉटल भरून रक्त गेलं नाही तिचं वायाला, जे फळं खाऊन लगेच परत येईल. पण ती आता जेवणाकडे दुर्लक्ष करत होती. तन्वीच्या डोळ्याखाली आता काळी वर्तुळे यायला सुरुवात झाली होती. गेले काही दिवस झालं तिचं खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हतं. कारण अर्जुन नीट खात पीत नव्हता, तिच्याशी नीट बोलतसुद्धा नव्हता. मग तिलासुद्धा घरामध्ये खूप एकटं एकटं वाटायचं. तन्वीसुद्धा त्याला बोलत नव्हती. इतकं चिडायचं असतं का माणसानं? किती तो राग. आता ती भावनिक झाली होती. ती प्रेग्नंट असते आणि खूप हळवी झालेली असते. अशा अवस्थेत स्त्रिया जास्त इमोशनल होतात म्हणून ती सारखी रडत असते. किती चिडतो ना हा अर्जुन. जरासुद्धा भावना नाहीत त्याच्या आतमध्ये. दगड आहे, नुसता दगड. याला ना फक्त मोठ्या मोठ्या डील करता येतात, बाकी काही नाही. नुसता भोपळा आहे, मोठा भोपळा, असं तन्वी चिडून म्हणते. आणि अर्जुन ऑफिसला जातो. अतुल अजूनही ऑफिसमध्ये आला नव्हता. अर्जुनवर लोड असतो कामाचा. ती एक चिडचिड वेगळीच असते. पुरस्काराचं कौतुक तर कधीच संपून गेलं होतं. त्याच्या रागाच्या काहेलीत ते होरपळलेलं होतं. त्यामुळे पार्टी वगैरे देणं तर दूरच होतं. अर्जुन सर साध्या मीडियाच्या सुद्धा समोर जात नव्हते. तन्वीने त्याला तरीसुद्धा मी हॉस्पिटलला निघाले आहे असा मेसेज केला आणि ती त्याच्या रिप्लायची वाट बघत होती. तिला वाटत होतं की तो नक्की येईल, पण तिच्या हबीने तिचा मेसेजसुद्धा उघडून पाहिला नाही. तन्वीला आता स्वतःचीच खूप लाज वाटत होती. लाचार झाल्यासारखं वाटत होतं. उगीच लाचार होऊन ती त्याच्या मागे लागली आहे असं तिला वाटलं. आणि मग ती स्वतःच गाडी घेऊन गेली. कुणाल तिला म्हणाला होता की मी येतो, आपण जाऊ डॉक्टरकडे, पण ती म्हणाली नको. कुणालसोबत हॉस्पिटलला गेली हे कळलं तर तो अजून चिडायचा. आधीच तो कुणालवर विनाकारण चिडून असायचा, तन्वीची साथ देतो म्हणून. आता पावसाळी वातावरण तयार झालं होतं. मे महिनाच होता, पण अवकाळी पाऊस आज येणार अशी चिन्ह दिसत होती. तन्वी हॉस्पिटलमध्ये गेली, पण भली मोठी रांग तिथं होती. तिचा नंबर येईपर्यंत खूप उशीर झाला. शेवटी 1.5 तासानं तिचा नंबर आला आणि डॉक्टर तिला ओरडायला लागल्या, हे काय मिसेस देसाई, अशी काळजी घेतात का तब्येतीची? तुमचे मिस्टर कुठे आहेत? त्यांना बोलवा जरा. तन्वी म्हणाली, त्यांना काम होतं, ते नाही आले. आणि डॉक्टर शांत झाली. पण तन्वीला खूप ओरडायला लागली, चेहरा बघा तुमचा, डार्क सर्कल आले डोळ्यांखाली, हेमोग्लोबिन कमी झाले, कॅल्शियमसुद्धा कमी आहे. त्यांनी तिला औषधं लिहून दिली. खाण्यापिण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका अशा स्ट्रिक्ट सूचना दिल्या आणि 15 दिवसांनी भेटायला या असं सांगितलं. आता बाहेर धो पाऊस कोसळायला सुरुवात झाली होती. सोबतच वादळसुद्धा होतं. वादळाने विजेचे खांब कोसळून अचानक हॉस्पिटलमधली लाईटसुद्धा गेली. संध्याकाळचे 7 वाजले होते.
जास्त रात्र नव्हती झाली, पण पावसामुळे पूर्ण अंधारून आलं होतं. कुणालचा तन्वीला फोन आला. तन्वीने त्याला हॉस्पिटलमध्येच आहे असं सांगितलं आणि हॉस्पिटलचं नावसुद्धा सांगितलं. मी सुखरूप आहे, इथेच आहे, नको काळजी करू असं म्हणाली. पाऊस थोडा उघडला की मी घरी जाईन असं म्हणाली. आता कुणालला हे माहीत नव्हतं की ती स्वतः ड्रायव्हिंग करत आलेली आहे, कारण ती कधीसुद्धा गिरीशला घेतल्याशिवाय जात नव्हती. अर्जुनची तशी सक्त ताकीद होती, पण आज ती रागारागातच गिरीशला न घेता आली होती. आणि थोड्या वेळाने तन्वीचा मोबाईलसुद्धा डिस्चार्ज झाला आणि पावसाचा जोरसुद्धा थोडा कमी आला, म्हणून ती गाडी सुरू करून निघाली. आणि घराच्या काही अंतर जवळ आल्यावर रस्त्यामध्ये खूप पाणी साचल्यामुळे गाडी बंद पडली. तन्वी गाडीतून खाली उतरली. तिथेच एका शेडमध्ये आडोशाला उभी राहिली. आता तिथे ती एकटीच होती. कुणालला कॉलही करता येत नव्हता तिला. आणि पाऊस पुन्हा वाढला होता, त्यात वादळसुद्धा होतं. रात्रसुद्धा वाढत चालली होती, त्यामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. तन्वी आता घाबरायला लागली. आणि आता अर्जुनसुद्धा ऑफिसमध्येच होता. त्यालाही खूप वेळ झालेला असतो घरी यायला. रात्र बरीच झाली होती. तो घरी निघणार होता इतक्यात हा पाऊस आणि वादळ आलं होतं. त्याला तर कल्पनाही नव्हती की तन्वी अशा अवस्थेत फसली असेल म्हणून. इतक्यात रियाचा त्याला फोन आला. ती खूप घाबरलेली होती. रिया, काय झालंय? तू इतकी का घाबरली आहेस? तू ठीक आहेस ना? आणि कुणाल कसा आहे? तो सुद्धा ठीक आहे ना? अर्जुन तिला बोलूही न देता पटापट बोलत होता. रिया म्हणते, दादा आम्ही ठीक आहे, पण तू कुठे आहेस आणि तन्वी दिदी कुठे आहेत? अर्जुन म्हणतो, मी ऑफिसमध्ये आहे आणि ती घरी असेल. रिया म्हणते, अरे तन्वी दिदीचा फोन नाही लागत. अर्जुन म्हणतो, पण तिचा फोन तू का लावत आहेस? आणि ती कुठे जाणार आहे? घरीच आहे. ती घरात असेल, सुखरूप असेल असंच त्याला वाटलं. रिया म्हणते, अरे दादा नाही, तन्वी दिदी घरी नाहीत. ती हॉस्पिटलमध्ये गेली होती. तिने तुला सांगितलं नव्हतं का की ती हॉस्पिटलमध्ये जाणार आहे म्हणून? आणि अर्जुन म्हणाला, हो, ती सकाळी मला म्हणाली होती की लवकर घरी ये, हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, पण मला जमलं नाही. तो उडवाउडीचं उत्तर देत म्हणाला. आणि तिचा फोन का लागत नाही मला नाही माहीत. चार्जिंग करायचा विसरली असेल आणि आले असेल ती घरी. तू नको काळजी करू असं अर्जुन तिला म्हणाला. पण आता ती स्वतः दवाखान्यात गेली याचाही अर्जुनला राग आला होता. रिया म्हणाली, दादा आम्ही घरच्या फोनवर फोन केला, पण ती घरी नाही आली अजूनसुद्धा. दादा तू का नाही गेला तिच्यासोबत? अरे तिची अवस्था अशी एकटीने जाण्यासारखी नव्हती. तिने तुला काहीच नाही सांगितलं का? अर्जुन म्हणतो, हल्ली ती कुठे मला काही विचारून करत असते, सगळं मनाचंच तर करत असते. तर रिया म्हणते, दादा अरे असं का बोलतोस? तुला आता तिची जास्त काळजी घ्यायला हवी. अर्जुन म्हणाला, कशाबद्दल? आणि ती कुठे काय मला सांगते की तिला काय झालं होतं हेही सांगितलं नाही. इतकी मोठी कंपनी विकत घेतली तेही मला न सांगता, तिच्या भावाच्या मदतीने. मग आता माझी काय गरज आहे तिला? आता रियाला राहवत नाही. बहुतेक तन्वीनं अजूनही त्याला काहीच सांगितलेलं दिसत नाही प्रेग्नेन्सीबद्दल असं तिला वाटतं. आणि ती म्हणते, दादा तू चुकतोस, मला माफ कर, तू मोठा आहेस माझ्यापेक्षा, तुला माझा रागही येईल, पण यावेळी मात्र तू चुकत आहेस. अरे अशा अवस्थेत तू दिदीला सांभाळलं पाहिजेस. आणि अर्जुन काहीच न कळून म्हणतो, अशा अवस्थेत म्हणजे? हातालाच लागलं होतं ना तिच्या, तेही तिच्यामुळेच, तिनेच ग्लास तोडले खळाखळ. आणि रिया म्हणते, दादा अरे तन्वी दिदी प्रेग्नंट आहे. आणि अर्जुन हे ऐकून पटकन तसाच रागात म्हणतो, मग त्यात काय इतकं? आणि त्याला आता क्लिक होतं आणि तो म्हणतो, रिया काय म्हणालीस तू? रिया पुन्हा म्हणते, तन्वी दिदी प्रेग्नेंट आहे. आणि आता अर्जुन झटका बसावा तसा उठून उभा राहतो खुर्चीतून आणि तो तिला विचारतो, व्हॉट? हे कधी कळलं? आणि मला कसं नाही सांगितलं कोणीच? आणि रिया म्हणाली, आता तिला 2रा महिना संपतसुद्धा आला आहे. ज्या दिवशी तुमची भांडणं झाली त्याच दिवशी हे कळालं. आणि मला खात्री आहे की तू चिडला आहेस म्हणून तिने तुला ही बातमी सांगण्याचा प्रयत्न केला नसेल, कारण ही बातमी एका बायकोला प्रसन्न वातावरणातच नवऱ्याला सांगू वाटते. आणि तन्वी दिदी म्हणाल्या होत्या की ॲनिव्हर्सरी दिवशी त्या तुला ही गोड बातमी सांगतील आणि ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट देतील, पण तुझा राग बघूनच त्या नसतील बोलल्या काही. अर्जुनला आता समजतं की काहीतरी सांगण्याचा ती प्रयत्न करत होती, पण त्यानंच काही ऐकून नाही घेतलं. आणि आता अर्जुनला फार गिल्टी फील होत असतं. तो रियाला म्हणतो, डोंट वरी, मी आहे ना. तो रियाला हॉस्पिटलचं नाव विचारून घेतो. मग तो पहिला गिरीशला फोन लावतो. गिरीश तुम्ही कुठे आहात? आता अर्जुनला वाटत असतं की तन्वी
गिरीशला घेऊनच गेले आहे हॉस्पिटलमध्ये. आणि गिरीश म्हणतो, सर मी घरीच आहे. आणि मॅडम एकट्याच गाडी घेऊन गेले आहेत. आणि अर्जुनला गिरीशचा प्रचंड राग येतो. तो गिरीशला फोनवरच 2-4 शिव्या हसडतो. नॉनसेन्स म्हणून पुन्हा रागाने फोन कट करतो. बिचारा गिरीश आता कन्फर्म नोकरी जाणार म्हणून खूप घाबरलेला असतो. त्याची तर काहीच चूक नसते. बाहेर खूप जोराचा पाऊस पडत असतो. त्यात वादळसुद्धा असतं. ऑफिसमध्ये लाईटसुद्धा गेलेली होती. घरची लाईटसुद्धा गेलेली होती. तो तिचा फोन ट्राय करतो. फोन स्विच ऑफ होता. घरच्या लँडलाईनवर ट्राय करतो तर तोही लागत नाही. त्याला आता काहीही करून तन्वीजवळ जायचं असतं. पण ती कुठे आहे हे त्याला माहीत नव्हतं. नक्कीच ती हॉस्पिटलमध्ये थांबली असणार. शेवटचा तिनं कुणालला बोलली होती तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये आहे असंच सांगितलं होतं, असं रिया म्हणाली होती. अर्जुनला आता तन्वीची खूप काळजी वाटत होती. तो खूप कासावीस झाला होता. ती एकटी असताना तर त्याला तिची काळजी वाटायचीच. पण आता तिच्या पोटात बाळ होतं आणि तो त्या पडत्या पावसात हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. विजाही चमकत असतात. पावसाचा जोर इतका असतो की समोरचं काहीच दिसत नव्हतं. अर्जुन सतत तन्वीचा फोन ट्राय करत होता. पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. रियाचे सुद्धा त्याला वारंवार फोन येत असतात की तन्वी सापडली का, असाच एकमेव प्रश्न तिचा असतो. कुणालला सुद्धा चैन पडत नसते. तो तर रडकुंडीला आलेला असतो. तन्वीविषयी आधीच तो खूप हळवा असतो. तन्वी कुठे आहे हे त्याला समजत नसतं. अर्जुनची सुद्धा अवस्था खूप वाईट झालेली असते. वादळामुळे त्याला गाडी चालवणंसुद्धा अवघड झालेलं असतं. वाटेत त्याला खूप अडचणी येतात. ड्रायव्हिंग करताना खूप अडचण येते. रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं. सगळीकडे शुकशुकाट होता. पण तरीही तो हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि तिथे गेल्यावर त्याला समजतं की ती केव्हाची तिथून निघाली होती. आता अर्जुन खूप घाबरतो. तसाच पुन्हा गाडी सुरू करतो आणि येताना त्याला रस्त्यात त्यांची गाडी दिसते. पावसाचं पाणी रस्त्यात साचल्यामुळे आणि खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे ती गाडी खड्ड्यात रुतली होती. आणि अर्जुनला थोडं हायसं वाटतं. तो तसाच गाडीतून उतरतो. गाडीत पाहतो तर तन्वी गाडीत नसते. तो आजूबाजूला पाहतो. खूप रात्र होती. गडद अंधार होता. पाऊस बंद झाला होता. अर्जुन मोबाईलची टॉर्च लावतो आणि तिला इकडे तिकडे शोधत असतो. तर ती त्या शेडमध्ये एका बाकड्यावर हाताची घडी घालून बसलेली असते. पूर्ण भिजून गेली होती ती. थंडीने कुडकुडत होती. अंगाचा मुठगोळा करून थंडी अडवण्याचा प्रयत्न करत होती. तिची ती अवस्था पाहून अर्जुनला खूप वाईट वाटलं आणि स्वतःचाच खूप जास्त राग आला त्याला. तो गेला आणि गाडीतून त्याचं ब्लेझर घेऊन आला. तिच्या अंगावर टाकलं. तशी ती फार दचकली आणि टॉर्चच्या उजेडात तिनं अर्जुनचा चेहरा पाहिला. तिला थोडंसं हायसं वाटलं. तिला त्याचा आधार वाटला आणि तो तिचा हात हातात घेऊन त्याच्यावर घासत गिल्टी फील करत म्हणाला, तनू, आय एम सॉरी. तू मला का नाही सांगितलं की तू प्रेग्नंट आहेस? तरीही ती गप्पच होती. तिला आता त्याच्याशी काहीच बोलायचं नव्हतं. ती त्याच्या हातातून तिचा हात सोडवून घेते आणि उठून उभा राहते. काहीच न बोलता रस्त्यानं चालायला लागली आणि अर्जुन सर तिच्या मागे मागे तिची माफी मागत चालले होते. तनू सॉरी ना बेबी, तो कान पकडून म्हणाला. पण तिनं त्याच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. तो म्हणाला, तनू, रात्र आहे, गाडीत बस ना. चल आपण लवकर घरी जाऊ, नाहीतर पुन्हा पाऊस सुरू होईल. तरीही ती तशीच चालत होती अंधारात आणि अर्जुन तिच्या फार विनवण्या करत होता. तनू, नको ना असं करू. तू हवी ती शिक्षा दे मला. आणि ती थांबली आणि म्हणाली, हवी ती शिक्षा देऊ ना? तो म्हणाला, हो दे, पण मला माफ कर. आणि ती म्हणाली, सोड मला इथेच एकटी आणि जा इथून, हीच तुझी पनिशमेंट. असं म्हणत ती पुन्हा निघाली आणि आधी अर्जुनला समजलं नव्हतं म्हणून तो म्हणाला, ओके, आय एम रेडी. पण पुन्हा समजलं आणि म्हणाला, नो नो तनू, असं नको करू यार. तू दुसरी शिक्षा दे. हवं तर बिल्डिंगवरून उडी मारायला सांग, पण ही इतकी भयानक पनिशमेंट नको यार. असं म्हणून तो तिच्या मागे मागे पळायला लागला आणि म्हणाला, तनू, आय कांट लिव्ह विदाउट यू बेबी. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि ती चिडून म्हणाली, मग इतके दिवस न बोलता कसा राहिलास? आणि तो गप्प बसला. आता ही वाघीणही पिसाळली होती. ती इतक्या सहजासहजी या पिसाळलेल्या धूमकेतूला माफ नव्हती करणार. आणि चालता चालता गाडीपासून दोघेही बरेच लांब आले होते. घरही जवळ आलं होतं आणि ती अंधारात एका दगडाला अडखळली आणि पडणार इतक्यात त्यानं तिला मिठीत घेतली आणि सरळ अलगद तशीच दोन्ही हातांवर उचलली आणि घराच्या दिशेने चालू लागला. आणि ती त्याला सोड मला म्हणून ओरडत होती. आणि तिचा आवाज ऐकून पाऊस उघडल्यावर थंड वातावरणात फेरफटका मारायला निघालेली काही भली माणसं त्याच्याजवळ आली.
आता लाईटही आली होती. रस्त्यावर दिवे लागले होते. वादळ संपलं होतं आणि ते म्हणाले, ए काय करतो रे, सोड तिला, कुठे घेऊन चाललास? आता त्या लोकांचा गैरसमज झाला होता की अर्जुन तिला जबरदस्ती घेऊन चाललेला आहे. आणि अर्जुन म्हणाला, बायको आहे ती माझी, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही तुमच्या रस्त्यानं निघा. आणि आता तन्वीला आयतीच संधी आली होती या धूमकेतूची खोड मोडण्याची. आणि ती आता आणखीन मुद्दाम रडका चेहरा करत म्हणाली, वाचवा याच्यापासून मला, वाचवा. हा मला जबरदस्ती घेऊन निघाला आहे. आता अर्जुन सरांचं डोकं चालणं झालं होतं. हळूच तिला म्हणाला तो, तनू अगं काय हे, प्लीज यार, डोंट डू लाईक धिस. एका मुलीला जबरदस्ती घेऊन जाण्याबद्दल ते मला बदलून काढतील. आणि तन्वी म्हणाली, मग खा मार. आणि ते लोक अर्जुनला म्हणाले, दिसतोय तर चांगल्या घरातला, एकदम राजभिंडा, आणि असली कामं करतो, मवाली कुठला, सोड तिला. आणि अर्जुनने तिला खाली सोडली आणि म्हणाला, तुम्हाला मी प्रूफ दाखवतो की आम्ही दोघं नवरा बायको आहोत. असं म्हणून त्यानं खिशातनं मोबाईल काढला दोघांचे फोटो दाखवायला. पण मोबाईल डिस्चार्ज झाला होता. अर्जुन सरांचं लक खूप खराब होतं. आणि आता त्यातला एक जण म्हणाला, पोलिसांना फोन करा आणि याला पोलिसांच्या ताब्यात द्या. असे व्हाईट कॉलर गुंड फार घातक असतात. तसे अर्जुनने घाबरून डोळे मोठे केले. तो पुन्हा तन्वीकडे बघून नजरेनंच विनंती करू लागला की यांना खरंच सांग. आणि तन्वी गालातल्या गालात हसत होती आणि त्याला डोळा मारून नजरेनंच आता तुझी सुटका नाही असं म्हणत होती. त्यातल्या एक जणानं अर्जुनच्या खांद्याला धक्कासुद्धा दिला आणि अर्जुनने चिडून डोळे मिटून घेतले आणि हाताच्या मुठी आवळला. त्याला हात लावायची त्याच्यात हिंमत कशी झाली? त्याला आता एक बुक्की घालू वाटत होती त्या माणसाला. पण काय करणार, बायकोने त्याला चांगलाच खिंडीत गाठला होता. मग अर्जुन म्हणाला, तनू प्लीज यार, आता घरी जाऊन काय ते बघूया ना प्लीज. असं म्हणून तो तिच्याकडे निघाला आणि आता त्या सगळ्यांनी त्याला मध्ये घेतला. एक जण म्हणालं, ए हिरो, जास्त शहाणपणा करतो काय रे? ती म्हणते ना ती तुला ओळखत नाही तरी तिच्या मागे लागतोस. ए हाणा रे याला, असं कोणीतरी म्हणालं. आणि आता अर्जुनला खरंच मार पडेल की काय म्हणून आता तन्वी म्हणाली, थांबा, तो खरंच माझा नवरा आहे आणि मी चिडले म्हणून तो माझी माफी मागतोय. असं म्हणून पुन्हा हसत रस्त्यानं चालायला लागली. तसं त्या सगळ्या लोकांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि अर्जुन त्यांना म्हणाला, मी सांगत होतो तर विश्वास नव्हता ना बसत, आता तुमच्याकडे नंतर बघतो, आधी तिला बघतो. असं म्हणून तो तिच्या मागे मागे पळत गेला आणि पुन्हा तिला मिठीत उचलून घेतली आणि घराच्या दिशेने चालू लागला. तन्वी खूप हसत होती त्याच्या गळ्यात हात टाकून. आणि अर्जुन सर म्हणाले, नॉटी गर्ल. आता अर्जुन सर त्यांच्या खोडकर बायकोचे कसे लाड करतील गरोदरपणातले, आणि त्यासुद्धा त्यांच्याकडून काय काय करून घेतील हे पाहण्यासाठी उत्सुक आहात ना? मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुमच्या कमेंट्स होकारार्थी असतील तरच ही स्टोरी पुढे चालू राहील, नाहीतर ही स्टोरी इथेच संपवू का, मला नक्की सांगा.